वेलकम स्टुडंट्स. आता आपण एक्सरसाइज 5.5 सॉल्व्ह करायला सुरू करणार आहोत. याच्यात देखील तुम्हाला जेवढे प्रॉब्लेम्स आहेत ते पाहून झाल्यानंतर सॉल्व्ड एक्झाम्पल पुन्हा पाहायचे आपण आणि त्यातले जे नसलेले टाईप आहेत ते मात्र मी तुम्हाला पुन्हा शिकवून देणार आहे. ठीक आहे. आता आपण पहिल्यांदा एक्सरसाइज सोडून घेऊया 5.5. याच्यामध्ये इंटिग्रेशन बाय पार्ट्स असं हेडिंग आहे. इंटिग्रेशन बाय पार्ट्स याचा अर्थ हा प्रोडक्ट टूलशी रिलेटेड टाईप आहे. प्रोडक्ट टूल. तर काय प्रोडक्ट टूल आहे? तर फॉर्म्युला तसा असा आहे. मागच्या लेक्चरमध्ये खरं तर मी तो दाखवला आहे. इंटिग्रल u into v dx equals u into integral v dx minus integration of v dx into du by dx म्हणजे u चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x आणि dx. हा फॉर्म्युला मी तुम्हाला दुसऱ्या भाषेत सांगितला होता. इंटिग्रेशन ऑफ फर्स्ट सेकंड dx equals first into integration of second dx minus integration of second dx into dy dx of first आणि पुन्हा एकदा dx. मी म्हटल्याप्रमाणे फॉर्म्युला पाठ करा आणि तो सारखा सारखा म्हणा म्हणजे तुम्हाला प्रॉब्लेम्स पटपट सॉल्व्ह होतील. फर्स्ट इंटू इंटिग्रेशन ऑफ सेकंड dx मायनस इंटिग्रेशन ऑफ सेकंड dx इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट. यामध्ये तुम्हाला मी काय सांगितलं होतं की यामध्ये प्रॉडक्ट मध्ये जे दोन टर्म्स आहेत त्या दोन टर्म्सचा सिक्वेन्स महत्त्वाचा आहे. तो का महत्त्वाचा आहे त्याचं कारण मी तुम्हाला नंतर सांगणार आहे. तर दोन टर्म्स मध्ये जो कुठली टर्म आधी लिहायची कुठली टर्म नंतर लिहायची याकरता LAE हा सिक्वेन्स लक्षात ठेवायचा. L फॉर लॉगरिथमिक टर्म, A फॉर अल्जेब्रिक टर्म आणि E फॉर एक्सपोनेन्शियल टर्म. मी मागे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे लॉगरिथमिक टर्म ही प्रत्येकाला पटकन समजते. उदाहरणार्थ लॉग ऑफ काहीतरी x² + 2x + 3 असं फंक्शन आहे तर बाबा ही लॉगरिथमिक एक्सप्रेशन आहे हे लगेच कळतं. अल्जेब्रिक एक्सप्रेशन जे आहे ना ते असं आहे x² x⁻³ y⁴ हे जे ते अल्जेब्रिक एक्सप्रेशन्स आहेत. म्हणजे व्हेरिएबल रेज टू कॉन्स्टंट, व्हेरिएबल रेज टू कॉन्स्टंट याला म्हणतात अल्जेब्रिक एक्सप्रेशन्स. आणि एक्सपोनेन्शियल म्हणजे 2⁻x 3⁻x a⁻x e⁻x. हे जे 2 3 a e सगळे आहेत ना हे कॉन्स्टंट्स आहेत. कॉन्स्टंट रेज टू व्हेरिएबल आलं, कॉन्स्टंट रेज टू व्हेरिएबल x तर त्याला एक्सपोनेन्शियल टर्म असं म्हणायचं. आणि या सिक्वेन्स मध्ये ते टर्म्स अरेंज करायचे. आधी पहिल्यांदा लॉगरिथमिक पाहिजे, त्याच्यानंतर अल्जेब्रिक आणि सर्वात शेवटी कोण असली पाहिजे तर एक्सपोनेन्शियल टर्म असली पाहिजे. या प्रकारे तो सिक्वेन्स लावायचा आणि हे तुम्हाला प्रॉब्लेम सोडवायचा. याच एक्सरसाइज मध्ये तुम्हाला आणखी एक प्रॉब्लेम येणार आहे किंवा आणखी एक टाईप येणार आहे. तो म्हणजे असा एक फॉर्म्युला असा तुम्हाला पाहायला मिळणार. खूप सोपा आहे ऍक्च्युअली तो प्रॉब्लेम. म्हणजे तो फॉर्म्युला खूप सोपा आहे पण त्यातले एखाद दुसरे प्रॉब्लेम जरा ऍडजस्टमेंट त्यातले अवघड असतात. बघा, इंटिग्रेशन ऑफ e⁻x इंटू ब्रॅकेट fx प्लस f' dx चा आन्सर असतं e⁻x fx प्लस c. म्हणजे तुम्हाला असं एखादा प्रॉब्लेम जर बघायला मिळाला की प्रॉब्लेम मध्ये इंटिग्रेशन आहे, e⁻x अशी टर्म आहे आणि ब्रॅकेट मध्ये fx एखादं फंक्शन आणि त्याचा लगेच डेरिव्हेटिव्ह असेल तर असं असेल तर त्याचा आन्सर e⁻x fx प्लस c असं डायरेक्ट लिहिता येतं. का त्याचं कारण सांगतो. मी या सगळ्या टर्मचा आपल्याला तर डेरिव्हेटिव्ह घेऊन बघायचं आपल्याला. dy dx ऑफ e⁻x इंटू fx प्लस c याचा मी डेरिव्हेटिव्ह घेणार. आता इथं तर प्रोडक्ट रूल आहे बघा. फर्स्ट इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड. सांगा fx चा डेरिव्हेटिव्ह काय सांगा f'(x). फर्स्ट इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड प्लस सेकंड इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट. सेकंड म्हणजे कोण fx इंटू e⁻x चा डेरिव्हेटिव्ह काय सांगा e⁻x आणि कॉन्स्टंट चा डेरिव्हेटिव्ह 0. आता आपण e⁻x मी कॉमन काढणार आहे. काय काय राहिलं सांगा इथलं f'(x) प्लस इथे काय राहिलं सांगा fx. हे तर मागे पुढे करूया आपण. म्हणजे e⁻x fx प्लस f'(x). मग मला सांगा जर हा डेरिव्हेटिव्ह कोणाचा आला सांगा dy dx ऑफ e⁻x into fx
प्लस सी. मग जर या टर्मचा डेरिव्हेटिव्ह जर इतका असेल इतका, तर या सगळ्याचं इंटिग्रेशन काय असलं पाहिजे सांगा, एवढं असलं पाहिजे की बघा. इथं तेच लिहिले, इंटिग्रल ऑफ ई रेस टू एक्स एफ एक्स प्लस एफ डॅश एक्स डी एक्स इज इक्वल टू हे काय, ई रेस टू एक्स एफ एक्स प्लस सी. एवढ्या दोन स्टेप मध्ये हा फॉर्म्युला प्रूव्ह करून देता येतो. पण तुम्हाला प्रूफ वगैरे नाहीये, पण हा फॉर्म्युला मात्र पाठ करायचा आहे. इंटिग्रल ई रेस टू एक्स एफ एक्स प्लस एफ डॅश एक्स डी एक्स इज इक्वल टू ई रेस टू एक्स एफ एक्स प्लस सी. म्हणजे एखादं फंक्शन आणि लगेच त्याचा डेरिव्हेटिव्ह पुढे असेल आणि त्याच्या मागे ई रेस टू एक्स पाहिजे, तर त्याचा आन्सर ई रेस टू एक्स इंटू एफ एक्स प्लस सी हे त्याचं इंटिग्रेशनचा आन्सर लिहायचा आहे. हा तुमच्या टेक्स्टबुक मध्ये फॉर्म्युला कुठे तर आहे, तो लिस्ट मध्ये आपल्या लिहून ठेवा. कुणाच्या फॉर्म्युलेची लिस्ट आहे ना तुमची, सगळे फॉर्म्युले मी एकत्र लिहून दिले, त्याच्यात हे लिहून ठेवा. ओके ओके. नाउ एक्सरसाइज 5.5 मधला फर्स्ट क्वेश्चन बघा. इंटिग्रेशन ऑफ x इंटू log x dx. आता हे x जे आहे ते अल्जेब्रिक फंक्शन आहे आणि log x हे लॉगॅरिथमिक फंक्शन आहे. आपला सिक्वेन्स आहे LAE, म्हणजे लॉग ची टर्म आधी पाहिजे आणि x नंतर पाहिजे. सगळ्यात पहिल्यांदा आपण चेंज करायचं, log x आधी द्यायचे इंटू x आणि हे dx. आता हे ह्या टर्मला फर्स्ट म्हणायचं, त्याला सेकंड म्हणायचं. हे प्रॅक्टिस होईपर्यंत थोडंसं विचित्र वाटतं, पण फर्स्ट आणि सेकंड हे एकदा डोक्यात ठेवा. फर्स्ट कोण आहे log x, सेकंड कोण आहे x. फॉर्म्युला म्हणताना फर्स्ट इंटू सेकंड असंच म्हणायचं. बघा इथं लिहायचं इंटिग्रेटिंग बाय पार्ट्स. बघा फर्स्ट इंटू इंटिग्रेशन ऑफ सेकंड dx मायनस इंटिग्रेशन ऑफ second dx into dy dx of first कोण आहे बघा log x आहे आणि परत dx लिहायचं. हा आपण फॉर्म्युला वापरला. I equals log x as it is into x चे इंटिग्रेशन काय आहे x square by 2 मायनस इंटिग्रेशन परत x चे इंटिग्रेशन काय आहे x square by 2 log x चा डेरिव्हेटिव्ह काय आहे 1 upon x आणि ते dx as it is इक्वल्स हे आधी लिखू x square log x by 2 मायनस हाफ, हे हाफ आउटसाइड इंटिग्रल, यातला एक x कॅन्सल, यातला एक x कॅन्सल, शिल्लक काय राहिलं x dx शिल्लक राहिलं इक्वल्स x square log x by 2 as it is मायनस हाफ x इंटिग्रेशन x square by 2 आणि प्लस c. लास्ट स्टेप मध्ये x square log x by 2 as it is, 2 to the 4 मायनस x square by 4 प्लस c. हे तुमचं फायनल आन्सर आहे I इक्वल्स. हा त्याच्यात तुम्हाला वाटलं तर x square by 2 कॉमन काढा, नाहीतर तसंच ठेवा, हा तुमचा प्रश्न. हे असणार आहे तुमचं फायनल आन्सर. नेक्स्ट I इक्वल्स इंटिग्रल x square into e raised to 4x dx. x square into e raised to 4x dx. याचा क्वेश्चन चेक करा, व्यवस्थित लक्ष द्या. याच्यात कोएफिशिएंट आहे लक्षात ठेवा, x ला कोएफिशिएंट आहे. हे अल्जेब्रिक फंक्शन आहे x स्क्वेअर आणि हे एक्सपोनेन्शियल आहे. मग LAE मध्ये आधी अल्जेब्रिक नंतर एक्सपोनेन्शियल, म्हणजे सिक्वेन्स बरोबर आहे. सिक्वेन्सचा काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, पुढे बघा. इंटिग्रेटिंग बाय पार्ट्स, काय फॉर्म्युला आहे आपला फर्स्ट इंटू इंटिग्रेशन ऑफ सेकंड dx. फर्स्ट कोण आहे सेकंड कोण आहे हे तुमच्या डोक्यात पाहिजे. फर्स्ट इंटू इंटिग्रेशन ऑफ सेकंड dx मायनस इंटिग्रेशन ऑफ सेकंड dx इंटू dy dx ऑफ फर्स्ट आणि पुन्हा एकदा dx करायचं. आता इथं हमखास काय चुकू दे बघा, x स्क्वेअर ऍज इट इज, e रेस टू x चे इंटिग्रेशन e रेस टू x च, तसं e रेस टू 4x चे इंटिग्रेशन e रेस टू 4x अपॉन 4 in integration right upon coefficient of x, in integration right upon coefficient of x minus integration पुन्हा
e raised to 4x चे इंटिग्रेशन e raised to 4x upon 4 into x square चा डेरिव्हेटिव्ह twice x आणि dx as it is. पुढे बघा I प्लस हे x square e raised to 4x upon 4 as it is. ह्यातलं कॅन्सलेशन बघा 2 1 2 2 2 4 मायनस हाफ त्यातले मी बाहेर काढलेत हाफ हे 1/2 आहेत ना म्हणजे हाफ इंटिग्रेशन हे जे राहिलेले आहे ना ह्यात अल्जेब्रिक टर्म आधी आणि एक्सपोनेन्शियल टर्म नंतर dx अल्जेब्रिक आधी आणि एक्सपोनेन्शियल नंतर पुन्हा इथं परत प्रोडक्ट वाला कंटिन्यू करायचं I प्लस x square e raised to 4x upon 4 मायनस हाफ ब्रॅकेट मध्ये आता हे फर्स्ट आणि सेकंड आहे फर्स्ट इंटू इंटिग्रेशन ऑफ सेकंड dx मायनस इंटिग्रेशन ऑफ सेकंड dx इंटू dy dx ऑफ फर्स्ट आणि पुन्हा एकदा विथ रिस्पेक्ट टू x dx I equals x square e raised to 4x as it is upon 4 minus half as it is bracket हे x as it is into e raised to 4x से इंटीग्रेशन e raised to 4x upon 4 कोएफिशिएंट माइनस इंटीग्रेशन पुन्हा आतमध्ये बघा e raised to 4x से इंटीग्रेशन e raised to 4x upon 4 into x चा डेरिव्हेटिव्ह 1 आणि हे पुन्हा एकदा dx हे शेवटचे dx नेक्स्ट हे ॲज इट इज इथे लिहितो तुम्ही बघा व्यवस्थित लक्षात x square e raised to 4x upon 4 as it is minus half as it is ब्रॅकेट मध्ये x e raised to 4x upon 4 ही टर्म मायनस 1/4 आउटसाइड इंटिग्रल हे 1/4 आणि आतमध्ये शिल्लक काय राहिलं इंटिग्रल e raised to 4x dx शिल्लक राहिले नेक्स्ट स्टेप I equals x square e raised to 4x upon 4 minus half ब्रॅकेट मध्ये x into e raised to 4x upon 4 minus 1/4 as it is हे आता e raised to 4x चे इंटिग्रेशन e raised to 4x upon 4 कोएफिशिएंट ब्रॅकेट कंप्लीट प्लस c आता ह्या हाफ न ओपन करायचं I equals x square e raised to 4x upon 4 माइनस हे न ओपन होणार आहे माइनस x e raised to 4x upon 8 4 2 the 8 minus plus e raised to 4x upon 4 4 the 16 आहे 4 4 the 16 to the 32 आणि प्लस आता तुम्हाला दोन पर्याय आहेत एक तर सगळ्यांचा कॉमन डिनॉमिनेटर 32 करायचा सगळ्यांचा कॉमन डिनॉमिनेटर किंवा त्यातून जे काही तुम्हाला कॉमन काढता येईल ते कॉमन काढायचं बघा ना मी दोन्ही ऑप्शन दाखवतो तुम्हाला तुमच्या पुस्तकात जे असेल ते घ्या सगळ्यांच्या डिनॉमिनेटर मध्ये 4 कॉमन आहे आणि न्यूमरेटर मध्ये e raised to 4x कॉमन आहे म्हणजे e raised to 4x upon 4 कॉमन काढा चला यातलं कोण राहिलं सांगा x square upon 1 लिहिलं तरी चालेल नाही मायनस x upon 2 4 2 8 प्लस 1 upon 4 8 32 आणि प्लस c हा फॉर्म आहे का बघा नाहीतर मग कॉमन डिनॉमिनेटर सगळ्यांचा आतमध्ये 8 किंवा 32 करायचा यापैकी तुमच्या टेक्स्टबुक मध्ये जे आन्सरचा फॉर्म आहे ते बघून घ्या एक्सरसाइज 5.5 आपण लिहिले तसं द्यावं e raised to 4x upon 4 आतमध्ये x square minus x/2 plus 1/8 plus फक्त कॉमन काढलेलं आहे ओके त्याच्यामध्ये बाय पार्ट्स तुम्हाला दोनदा करावं लागलं दोनदा
नेक्स्ट थर्ड क्वेश्चन बघा. I equals integral x square into e raised to 3x dx. इधर चेक करा, x square into e raised to 3x dx. ठीक. ही अल्जेब्रिक टर्म आहे, ही एक्सपोनेन्शियल टर्म आहे. अल्जेब्रिक नंतर एक्सपोनेन्शियल म्हणजे सिक्वेन्स बरोबर आहे, त्याच्यात काही चुकीचं नाही. आता हे फर्स्ट आहे, हे सेकंड आहे. पहिल्यांदा असं इंटिग्रेटिंग बाय पार्ट्स, म्हणजे आपण थोडक्यात प्रोडक्ट रूल वापरतो असं सांगायचं. आय इक्वल्स बघा, फर्स्ट इंटू इंटिग्रेशन ऑफ सेकंड dx मायनस इंटिग्रेशन ऑफ सेकंड dx into dy dx of first पुन्हा dx. First into integration of second dx minus integration of second dx into derivative of first. I equals x square as it is. E raised to 3x से integration e raised to 3x upon 3 in integration right upon coefficient of x minus integration पुन्हा e raised to 3x से integration e raised to 3x upon 3 into x square चा डेरिवेटिव twice x आणि पुढचे dx as it is. I equals हे x square e raised to 3x upon 3 minus हे 2/3 दिसतात ना, हे 2/3 आउटसाइड इंटिग्रल, आतमध्ये x आधी अल्जेब्रिक आणि एक्सपोनेन्शियल नंतर, ते कायम डोक्यात पाहिजे. LAE हा सिक्वेन्स कायम डोक्यात पाहिजे. I equals x square e raised to 3x upon 3 minus 2/3 ब्रॅकेट मध्ये पुन्हा बाय पार्ट्स बघा. फर्स्ट इंटू इंटिग्रेशन ऑफ सेकंड dx मायनस इंटिग्रेशन ऑफ सेकंड dx इंटू dy dx ऑफ फर्स्ट आणि विथ रिस्पेक्ट टू x म्हणजे d. ठीक आहे. I equals x square e raised to 3x upon 3 minus 2/3 into bracket हाँ हे x as it is. e raised to 3x से इंटीग्रेशन e raised to 3x upon 3 minus इंटीग्रेशन पुन्हा e raised to 3x से इंटीग्रेशन e raised to 3x upon 3 into dy dx of x, x चा डेरिवेटिव 1 आणि हे पुन्हा विथ रिस्पेक्ट टू x. इकडे कंटिन्यू करतो मी आता. बघा, x square e raised to 3x upon 3 as it is. x square e raised to 3x upon 3 as it is. Minus 2/3 minus 2/3 integration x e raised to 3x upon 3 x e raised to 3x upon 3 minus 1/3 कोएफिशिएंट बाहेर minus 1/3 आणि इंटिग्रेशन ऑफ काय शिल्लक राहिले बघा, नुसतं e raised to 3x शिल्लक राहिले dx. नेक्स्ट I equals x square e raised to 3x upon 3 minus 2/3 ब्रॅकेट मध्ये x e raised to 3x upon 3 minus 1/3 e raised to 3x से इंटीग्रेशन e raised to 3x upon 3 ब्रॅकेट कंप्लीट प्लस आता इंटिग्रेशन सगळं संपलं. आता या 2/3 न ओपन करायचं. I equals x square e raised to 3x upon 3 minus twice x e raised to 3x upon 9 twice x e raised to 3x upon 9 minus into minus plus हे ऑलरेडी 3 3 9 आहे आणि ह्याला मल्टिप्लाय 27 म्हणजे twice e raised to 3x हे 2 ना नको का upon 27 plus c. आता फायनल आन्सर लिहिताना समजा तुम्हाला असं कॉमन काढायचे असतील यातले टर्म्स,
काय काय येणार बघा कॉमन. I इक्वल्स न्यूमरेटर मध्ये e रेस टू 3x कॉमन आहे आणि डिनॉमिनेटर मध्ये 3 कॉमन आहे. चला ह्यातलं काय काय करायचं मी x स्क्वेअर अपॉन 1 मायनस 5x अपॉन 3 कारण 3 कॉमन मध्ये गेलाय ना ह्यातला 3 प्लस 2 अपॉन 9 कारण 3 कॉमन मध्ये गेले त्यातले ब्रॅकेट कंप्लीट प्लस हे तुमचं फायनल आन्सर असेल. ठीक आहे. एकदा आपण फक्त फॉर्म चेक करूया किंवा काही वेळेला काय असतं इथं कॉमन डिनॉमिनेटर पण करतात काही वेळेला, अदरवाईज असंच ठेवलं तरी चालतं. 5.5 क्वेश्चन नंबर 3 बघा. आता ह्याच्यात कॉमन पण काढलं नाही बघा. ही स्टेप आहे बघा ही 1/3 x स्क्वेअर e रेस टू 3x मायनस 2/9 ठीक आहे मायनस 2/9 x e रेस टू 3x प्लस 2/27 बघा 2/27 e रेस टू 3x प्लस म्हणजे आता याच्यात कॉमन पण काढलं नाही. मागच्या प्रॉब्लेम मध्ये याच्यात कॉमन काढलेलं होतं हे आन्सर हा फॉर्म होता. आता तसंही काही फरक पडू शकतो त्याचा विचार करायचा नाही फक्त. नेक्स्ट क्वेश्चन. I equals integral x cube into e raised to x square dx. आता ही टाइपची आहे. समजा आपण हे अल्जेब्रिक टर्म आहे ही एक्सपोनेन्शियल टर्म आहे प्रॉपर सिक्वेन्स आहे. आता फर्स्ट इंटू इंटिग्रेशन ऑफ सेकंड dx मध्ये या टर्मचं इंटिग्रेशन आपल्याला घेताच येत नाही. e raised to x square e raised to x चं घेता येते किंवा असं समजा e raised to 2x टर्म असते तर घेता येते पण हे x स्क्वेअर आहे म्हणजे ती क्वाड्रॅटिक टर्म आहे याचं इंटिग्रेशन घेताच येत नाही तुम्हाला e raised to x square. मग याला काय करायचं तर लक्षात घ्या सबस्टिट्यूशनचा वापर करून प्रॉब्लेम सोडवायचा असतो. सगळ्यात पहिली गोष्ट याच्यामध्ये मी पहिल्यांदा काय ऍडजस्टमेंट करतोय ती बघा. इंटिग्रेशन ऑफ हे जे x क्यूब आहे ना x क्यूब त्यातला x स्क्वेअर इथे लिहिलाय आणि x इथे लिहिलाय बघा बघा ठीक आहे. x इंटू x क्यूब झालेच नाही आणि हे तुमचे e रेस टू x स्क्वेअर आहे तसे आणि हे dx आहे बघ x स्क्वेअर e रेस टू x स्क्वेअर इंटू x dx त्यातला x एक बाजूला काढून घेतला. त्याचं कारण तुम्हाला कळेल. या x स्क्वेअरला t म्हणायचं पुट x स्क्वेअर इक्वल्स t. मग याचं काय करायचं यासाठी डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x. x स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 5x पलीकडे dt बाय dx dx इकडे 2 तिकडे म्हणजे x dx इक्वल्स हाफ dt. म्हणून मी तो x बाजूला काय केला होता कळलं का x dx हाफ dt. म्हणजे किती पुढचा विचार करावा लागतो बघा काय काय आपल्याला येणार. अर्थात तुम्ही प्रॅक्टिस नाही तुम्हाला गोष्टी जमतील. कंटिन्यू I इक्वल्स इंटिग्रल x स्क्वेअर ला काय म्हणजे वाचा बरं t इंटू e रेस टू t हे बघा हे e रेस टू t x dx चं काय झालंय हाफ dt. आता हाफ त्यातले बाहेर काढून घेतो मी. हाफ इंटिग्रेशन ऑफ t इंटू e रेस टू t dt. आता हे तुमचे अल्जेब्रिक टर्म ही तुमची एक्सपोनेन्शियल टर्म प्रॉपर सिक्वेन्स आहे. इंटिग्रेटिंग बाय पार्ट्स म्हणायचं. आणि फॉर्म्युला वापरायचा आपला I इक्वल्स हाफ ॲज इट इज ब्रॅकेट मध्ये फर्स्ट इंटू इंटिग्रेशन ऑफ सेकंड dt. आता dt म्हणायचं फर्स्ट इंटू इंटिग्रेशन ऑफ सेकंड dt dx नाही dt मायनस इंटिग्रेशन ऑफ सेकंड dt इंटू d बाय dt ऑफ फर्स्ट आणि पुन्हा एकदा आपण जे dx लिहितो तसं dt लिहायचं. हा प्रॅक्टिस असल्याशिवाय फॉर्म्युला वापरता येत नाही का तो पाठच पाहिजे. फर्स्ट इंटू इंटिग्रेशन ऑफ सेकंड dt मायनस इंटिग्रेशन ऑफ सेकंड dt इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट पुन्हा विथ रिस्पेक्ट टू t म्हणजे dt लिहायचं. x ऐवजी t म्हणायचं एवढा फरक. हाफ ॲज इट इज t इंटू e रेस टू t चे इंटिग्रेशन e रेस टू t जसं e रेस टू x चे इंटिग्रेशन e रेस टू x तसं मायनस इंटिग्रेशन पुन्हा e रेस टू t चे इंटिग्रेशन e रेस टू t परत t चा डेरिव्हेटिव्ह 1 जसा x चा 1 आणि हे शेवटचे dt आहेतच
हाफ ब्रॅकेटमध्ये टी ई रेस टू टी ॲज इट इज मायनस ई रेस टू टी इंटू 1 म्हणजे ई रेस टू टी dt हाफ ब्रॅकेटमध्ये टी इंटू ई रेस टू टी मायनस ई रेस टू टी चे इंटिग्रेशन ई रेस टू टी आणि प्लस सी. आता तुम्हाला वाटले तर ई रेस टू टी कॉमन काढा नाहीतर तसेच ठेवा. हाफ ई रेस टू टी कॉमन ब्रॅकेटमध्ये टी मायनस 1 प्लस सी. आता टी रिप्लेस होऊ शकतो. हाफ ई रेस टू एक्स स्क्वेअर टी म्हणजे काय सांगा ई रेस टू एक्स स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये एक्स स्क्वेअर मायनस 1 प्लस सी. हे असेल तुमचं फायनल आन्सर. तर फक्त एकदा पुन्हा मी टेक्स्टबुकचा फॉर्म तेवढा बघतो काय ठेवलाय त्यानुसार तुम्हाला मी आन्सर लिहून दाखवतो. ओके तर हाफ आहे तसे कॉमन ठेवले त्यांनी हाफ इंटू ब्रॅकेट हे दोन ब्रॅकेट जरा मागे पुढे झालेत आणि प्लस तो प्लस ते काय हाफ न सगळ्यालाच मल्टिप्लाय केलेलं आहे त्यामुळे काही प्रश्न येत नाही. हे ब्रॅकेट पाहिजे असं केले मी. हाफ हे ब्रॅकेट आधी हे ब्रॅकेट नंतर आहे ही टर्म नंतर आहे एक्स स्क्वेअर मायनस 1 इंटू ई रेस टू एक्स स्क्वेअर आणि प्लस सी ॲज इट इज. ओके सेम प्रॉब्लेम काय अडचण नाही. ठीक आहे. आता हे झाले क्वेश्चन 1 ते 4 प्रश्न झाले. आता 5 पासून सगळे जे क्वेश्चन्स आहेत 5 to 10 हे जे सगळे क्वेश्चन्स आहेत हे मात्र ते ई रेस टू एक्स एफ एक्स प्लस एफ डॅश एक्स या टाईपशी संबंधित आहे. हा टाईप थोडा वेगळा आहे आणि हे 1 ते 4 जे आपण आता पाहिले हा टाईप थोडासा वेगळा आहे. पण अजूनही मला जे जाणवतंय ते आता असं आहे की ह्याच्यात सुद्धा बराचसा बाय पार्टचा टाईप तुम्हाला घेतलाच नाहीये. नुसत्या लॉगिक्सचं इंटिग्रेशन जे असतं की नुसत्या लॉगिक्सचं त्याला इंटू 1 मेथड लिहून करावं लागतं ते मला दिसतच नाही याच्यामध्ये. आणि खूपदा परीक्षेत प्रश्न येतो इंटिग्रेशन ऑफ लॉग एक्स किती मग ते बाय पार्ट्सनं करायचं असतं ते मला तर दिसत नाहीये. आता मे बी सॉल्ड एक्झाम्पलमध्ये असेल सुद्धा तर मी ते पाहून घेईन. तुम्हीही सगळ्यांनी सॉल्ड एक्झाम्पल लगेच बघायला चालू करा लगेच आणि जे वेगळे वाटतात ते मला लगेच सेंड करा मी तुम्हाला करून दाखवतो. आता 5 पासूनचे क्वेश्चन्स आपण नेक्स्ट पिरियडमध्ये घेणार.